गरिबीत जन्म घेतलेला एक मुलगा जो वर्तमानपत्र विकायचा आणि पुढे जाऊन या भारताचा राष्ट्रपती झाला. नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी ग्रुप पुसद शहरामध्ये आम्ही वर्ग 5वी ते 12वीचे क्लासेस रन करतो. आज आपण पाहणार आहोत मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची अद्भुत व प्रेरणादायी कहाणी विंग्स ऑफ फायर. तर या ठिकाणी आपण या पुस्तकाचा संपूर्ण सारांश पाहणार आहोत. सर्वप्रथम पुस्तकाची ओळख. यामध्ये विंग्स ऑफ फायर हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे. या पुस्तकात डॉक्टर कलाम यांनी आपले संपूर्ण बालपण, संघर्ष, अपयश आणि यश तसेच भारताच्या अंतराळ व संरक्षण क्षेत्रातील सर्व प्रवास अतिशय साध्या शब्दात मांडलेला आहे. आता यामध्ये त्यांचं बालपण आणि संघर्ष. तर लहान असताना रामेश्वर या छोट्याशा गावात एका गरीब मुस्लिम कुटुंबामध्ये कलाम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बोट चालवणारे पण एक प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं. आई खूप साधी, सरळ, प्रेमळ व कष्टाळू स्त्री होती. लहानपणी वर्तमानपत्र विकण्याचे काम कलाम साहेब करायचे, पण परिस्थिती कधीच त्यांच्या स्वप्नांच्या आड आली नाही. आता बघूयात त्यांचं शिक्षण आणि त्यातले काही अपयश. कलाम यांना वैमानिक म्हणजेच पायलट व्हायचं होतं. ते एअरफोर्सच्या मुलाखतीला गेले सुद्धा होते, पण त्यांची तिथे निवड झाली नाही. त्यांच्या दृष्टीने हे खूप मोठं अपयश होतं. त्यांचं पायलट होण्याचं स्वप्न त्या ठिकाणी भंगलं होतं, पण तरीही त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. ते असं म्हणतात की अपयश हे कधीच तुमचा शेवट नसतं, तर ते नवीन सुरुवातीचं एक दार असतं. त्याला आपण एक नवीन संधी मिळाली असं समजायला पाहिजे असतं. आता शास्त्रज्ञ ते मिसाईल मॅन, इस्रो आणि DRDO मध्ये ते काम करत असताना कलाम यांनी भारताला SLV म्हणजेच उपग्रह प्रक्षेपण, अग्नी, पृथ्वी यासारख्या मिसाईल्स, तर आत्मनिर्भर भारताचं स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यामध्ये खूप मोठं काम त्या ठिकाणी केलं. त्यांचं नेतृत्व हे नेहमी शांत व त्यांचे विचार हे नेहमी स्पष्ट अशा प्रकारचे होते. नंतर त्यांनी जेव्हा राष्ट्रपती पद भूषवलं त्यावेळेस 2002 मध्ये ते राष्ट्रपती म्हणून आपल्या 11वे राष्ट्रपती भारताचे बनले. मग त्याच्यामध्ये त्यांचा साधेपणा, त्यांच्या कामातला वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा हा प्रत्येक क्षणाला दिसून येतो. तरुणांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. ते नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असं सांगायचे की स्वप्न बघा व ती पूर्ण करण्यासाठी झपाटून कामाला लागा, संपूर्ण जीव ओतून त्याच्यातून काम करा. या पुस्तकातून मिळणारे महत्त्वाचे धडे असे आहेत की मोठं स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. अपयशातूनच नवीन यश हे जन्म घेत असतं. नम्रता ही माणसाची खरी महानता आहे. देशसेवा ही सर्वोच्च सेवा आहे. अशा प्रकारे या पुस्तकातून आपल्याला शिकवण मिळते. शेवटी एकच सांगावंसं वाटेल की विंग्स ऑफ फायर हे फक्त पुस्तक नाही, तर एक दिशादर्शक दिवा आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व सर्वांनीच किंवा स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक नेहमी आवर्जून वाचायला पाहिजे. जर तुम्ही हार मानायचा विचार करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला आपल्या मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच उपलब्ध होतील. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. विंग्स ऑफ फायर हे पुस्तक आजच आपल्या जवळच्या दुकानांमधून खरेदी करा किंवा ऑनलाईन ऑर्डर करून मागवा आणि लवकरात लवकर
हे वाचा. धन्यवाद.